हुसैनियत, हुसैनियत, हुसैनियत। और इसी हिंदुस्तान में मौला हुसैन ने आने की तमन्ना जाहिर की थी। ये मकातिल में है कि मुझे हिंद जाने दे, जो ज़मीन हुसैन की आरज़ू का नाम है, और हिंदुस्तान हमारा वतन है। हमें अपने वतन से मोहब्बत ईमान बताई गई। हिंदुस्तान, हिंदुस्तान, आतंकवाद, आतंकवाद। माझे बंधू आणि भगिनींनो, आणि या हिंदुस्तान आणि खास करून माझ्या महाराष्ट्र राज्याचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अनेक समाजाचे लोक हे जे शिया धर्म दरवर्षी मिरवणूक काढतात, मोहर्रमचे 10वा दिवस आणि त्याच्यानंतर 2 महिने 8 दिवस, हे 2 महिने 8 दिवस आणि हे 10 दिवस हे मोहम्मद पैगंबरचे नातू हजरत इमाम हुसैन ने करबलाच्या मैदानीवर जे महाबलिदान दिला होता, हे महाबलिदान फक्त धर्माकरिता नाही, मानवतासाठी, माणुसकीसाठी, इन्सानियतसाठी। आणि हेच जे बलिदान होता मानवतासाठी, त्याच्या आठवणी करता दरवर्षी शिया समुदाय या जगामध्ये, अनेक देशामध्ये, खास करून आपल्या हिंदुस्थानमध्ये अनेक राज्य, अनेक गावं, अनेक सिटीमध्ये, शहरामध्ये इमाम हुसैनचा ताबूत, अलम, मिरवणूक काढतात। आणि आमच्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी, आज वर्सोवामध्ये हे जे मिरवणूक आहे हे श्रद्धांजली आहे आणि हे आठवणी करता इमाम हुसैन जे महाबलिदान दिले ईश्वरसाठी, भगवानसाठी, अल्लाहसाठी, मानवतासाठी, माणुसकीसाठी। आणि हा इमाम हुसैन मानवताचा हिरो आहे। आणि दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस, मुंबई पोलीस कमिशनर आणि खास करून वर्सोवा, यारी रोड इकडचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांचा मी शिया समुदाय, महफिल मुस्तफा, जुहू, कपासवाडी आणि इकडले जितके शिया समुदाय पंथी आहेत त्यांच्याकडून धन्यवाद करतो। आम्ही महाराष्ट्र राज्य प्रशासन, शासन आणि मुंबई पोलीसचा सहकार करू, हे शिया समुदायाचा उद्देश आहे। आणि तुमचा सहकार करून दरवर्षी सारखा हे मिरवणूक आम्ही इकडून काढून इमाम हुसैनचा मातम करणार। इतका सांगून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। हुसैनियत, हुसैनियत। आणि नंतर एक वेळी मी पोलीस प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट यांचा धन्यवाद करतो, आभारी मानतो, शिया समुदाय पंथी त्यांच्याकडून। यजीदियत, यजीदियत, एक किनारा हैदरी।